जरांगे पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम करायचं सांगितलं, सर्व समाज बांधवांनी केलेलं आहे. त्या करेक्ट कार्यक्रम बघितल्यानंतर लोकसभेत जे खासदार निवडून गेले, आम्हाला वाटलं होतं की हे खासदार तिथं जाऊन बोलतील. यांनी कुठली भूमिका घेतली नाही. आणि आता जर मनोज जरांगे पाटील यांनी पाडाची भूमिका घेतली आणि जरी दुसरे निवडून आले तर ते पहिले पाडे 55 होणार आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे, प्रत्येक गावात आज आपण बघू शकतो, ग्राउंड रिपोर्ट बघतोय, 80 ते 90% मराठा समाज आहे. आपल्याला भीक मागायची गरज नाही. आपल्यासोबत मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, ओबीसी 18 पगड जातीचे आपल्यासोबत आहेत. त्यांचं म्हणणं आहे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे. ही प्रत्येक जनमानसाची भावना आहे. मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे, तुम्ही आमरण उपोषण करू नका. बघू, आपली पण ताकद दाखवून द्यायची. आपण लोकसभेला करेक्ट कार्यक्रम करून दाखवला. मराठवाड्याचा दौऱ्यामध्ये मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशात मनोज जरांगे पाटील जात आहेत. तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोला.